म्हणजे ज्यावेळेस तुम्ही त्या व्हेंडॉरला व्याजासकट 105 रुपये देता त्यावेळेस त्यात 5 रुपये व्याजाचे असतात. मग उजवीकडे लिहा रेशो बरोबर इंटरेस्ट भागिले इन्स्टॉलमेंट, इंटरेस्ट डिवाइडेड बाय इन्स्टॉलमेंट. बरोबर इंटरेस्टचे 5 रुपये वर लिहा भागिले इन्स्टॉलमेंटच्या 105 ने डिवाइड करा. कॅल्क्युलेटर यूज करायचं नाही, 5 ने फक्त भाग घालवा. वर 5 एक्के 5, खाली 5 दोन्ही 10, 5 एक्के 5, 1/21 याच फॉर्ममध्ये रेशो लागतो. याचं कॅल्क्युलेटर यूज केलं आणि पॉईंटमध्ये काढलं की तुमचं उत्तर हे बरोबर येऊ शकत नाही. आता लिहा सेकंड वर्किंग नोट इंटरेस्ट एनालिसिस टेबल. इंटरेस्ट एनालिसिस टेबल 6 कॉलम आखून घ्या. 6 इक्वल कॉलम्स. ईयर, ओपनिंग बॅलन्स, इंटरेस्टच्या कंसात 1/21 हा रेशो लिहा. इंटरेस्टच्या ब्रॅकेटमध्ये 1/21 टोटल इन्स्टॉलमेंट आणि क्लोजिंग बॅलन्स असे कॉलम आखून घ्या. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. फर्स्ट इयर, आणि अजून एक फोर्थ इयर. तर सुरुवातीचे 3000 रुपये दिल्यानंतर तो 4 समान वार्षिक हप्ते देणार आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम 3 वर्षाचा नाही 4 वर्षाचा आहे. त्यामुळे 1 वर्ष वाढवून घ्या. फर्स्ट इयर, परत एकदा फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर आणि टोटलसाठी आडवा कॉलम असं टेबल बनवून घ्या. सर्वसाधारण 3 वर्षाचा प्रॉब्लेम असतो, तर हा प्रॉब्लेम 4 वर्षाचा आहे. प्रॉब्लेम मध्ये एक कंसात एक वाक्य लिहिलंय ते लिहून घ्यायचं राहिलंय. प्रिपेअर लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ मिस्टर अनिल असं लिहिल्यानंतर कंसात लिहा कॅल्क्युलेशन्स. त्याच्या खाली एक ब्रॅकेट मध्ये वाक्य लिहा कॅल्क्युलेशन्स टू बी मेड. कॅल्क्युलेशन्स टू बी मेड टू नियरेस्ट रुपी ब्रॅकेट कंप्लीट. हे वाक्य मुद्दाम त्यांनी प्रश्नपत्रिकेत दिलेलं आहे. कारण का काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये स्वतःचे फॉर्म्युले आणि प्रिन्सिपल तयार असतात. बरोबर भाग गेला की त्यांना वाटतं आपलं बरोबर चाललेलं आहे, आणि भाग नाही गेला अडून बसलो की तिथंच ते अडतात. भाग जात नाही त्या अर्थी आपलंच काहीतरी चुकलं. म्हणून मुद्दाम दिलेला आहे भाग जाणार नाही त्यावेळेस तुम्हाला रुपयापर्यंत ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. नाही तर लगेच 21 भाग का जात नाही असं करत बसू नका. या आता टेबलकडे या. टेबलमध्ये पहिल्यांदा इन्स्टॉलमेंट कॉलम आधी भरून टाका. त्यासाठी प्रॉब्लेम मधली माहिती वाचा. त्या मशीनची व्याजासकट त्या व्हेंडॉरनं एकूण किंमत किती सांगितली?
23,000. ते 23,000 कसे कसे द्यायचे आहेत? सुरुवातीला 3,000 आणि नंतर हातात किती आता 20,000. त्याला 4 ने भागा, 5,000. इन्स्टॉलमेंट मध्ये 3,000, इन्स्टॉलमेंट कॉलम मध्ये 3,000, नंतर 5,000, परत 5,000, 5,000 आणि 5,000. याची टोटल घ्या. त्यांनी दिल्याप्रमाणे टोटल अमाऊंट पेबलचा अर्थ हा आहे, लक्षात ठेवा. 23,000. आता ज्या प्रॉब्लेम मध्ये कॅश प्राइस दिली जात नाही त्या टेबलचं कॅल्क्युलेशन हे उलट क्रमानं करावं लागतं. बॅक कॅल्क्युलेशन शेवटापासून सुरुवात करा. सांगा शेवटच्या कॉलमची शेवटची व्हॅल्यू किती? नील. हे लक्षात ठेवा, नील. त्या नील मध्ये 5,000 ऍड करून टोटल मध्ये लिहा 5,000. आता यूज करा कॅल्क्युलेटर. 5,000ला 21 न डिव्हाइड करा. पॉइंट मध्ये आन्सर येणार, ते नियरेस्ट रुपी पर्यंत कन्वर्ट करा. म्हणजे 238 पॉइंट नंतरचे 2 अंक 50 पेक्षा कमी असतील सोडून द्यायचं. त्यानंतर 5,000तून 238 वजा करून ओपनिंग बॅलन्स तयार करा. सर्वसाधारण या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये 11नी 21नी बरोबर भाग जातील अशा व्हॅल्यू देतात. इथं मुद्दाम दिलेले नाही. 4,762 ती अमाऊंट क्लोजिंग मध्ये ट्रान्सफर करा. त्याच्यामध्ये 5,000 ऍड करून टोटल लिहा 9,762. यूज करा कॅल्क्युलेटर. त्याला 1/21 म्हणजे 21 ने भागून पॉइंट नंतरचे 2 अंक विचारात घेऊन त्याचं राउंडिंग ऑफ करा. 9,762 465. काय ते राउंडिंग ऑफ करून 465 चेक करून द्या. ते वजा करून ओपनिंग बॅलन्स तयार करा. वजा टोटल मध्ये बेरीज करायची आणि ओपनिंग बॅलन्स काढताना वजा करायचा. 9,297 चेक करून द्या. ती अमाऊंट परत क्लोजिंग मध्ये घ्या 9,297. त्याच्यामध्ये 5,000 इन्स्टॉलमेंटचे ऍड करून 14,297 टोटल मध्ये लिहा. त्याला 21 न भाग घालवून रुपये ऍडजस्ट करून राउंडिंग ऑफ करा. 681 ते 681 वजा करून ओपनिंग बॅलन्स तयार करा. $13,616 ही अमाऊंट क्लोजिंग मध्ये घ्या. 13,616. 13,616 त्यात 5,000 इन्स्टॉलमेंटचे ऍड करा. 18,616. त्याला 21 ने भागून इंटरेस्ट तयार करा. 886. चेक करा 886 आणि वजा करून ओपनिंग बॅलन्स तयार करा. 17,230. 17,730 ही अमाऊंट क्लोजिंग मध्ये घ्या. 17,730 यात 3,000 रुपये इन्स्टॉलमेंटचे ज्याला आपण डाऊन पेमेंट म्हणतो ऍड करा. 20,730. त्यानंतर रूल प्रिन्सिपल लक्षात ठेवा. कराराच्या दिवशी व्याज कोणत्याही मेथडमध्ये कधीही आकारायचं नाही. नील आणि वजाबाकी
तेवढीच येणार 20,730. त्याला बारीक अक्षरात लिहा कॅश प्राइस. त्या मशीनची मूळ किंमत एवढी असते आणि हप्त्यानं घेतल्याबद्दल तो आपल्याला 23,000 रुपये किंमत सांगतो. झालं का टेबल? आता आपल्याला लेजर अकाउंट साठी लागत नाही, पण टेबलला स्वतंत्र मार्क्स असतात म्हणून इंटरेस्ट कॉलमची बेरीज करत चला. इंटरेस्ट कॉलमची टोटल घ्या की व्याजासाठी आपल्याकडून 4 वर्षात किती रुपये जास्त जाणार आहेत आणि टेबलला स्वतंत्र मार्क्स असतात. टोटल 2,270 रुपये तो आपल्याकडून व्याजासाठी जास्त घेणार आहे. तर तो प्रॉब्लेम बरोबर कोणत्या टाईपचा आहे आणि त्याच्या वर्किंग नोट्स आणि टेबल हे बरोबर लक्षात या टॉपिक साठी येणं आवश्यक आहे. आता हेडिंग द्या, इन द बुक्स ऑफ मिस्टर सुनील कंसात परचेसर. एकदा टेबल झालं की लेजर अकाउंट मध्ये काही डिफिकल्टी येत नाही. इन द बुक्स ऑफ मिस्टर सुनील इन द ब्रॅकेट परचेसर. पहिला अकाउंट लिहा व्हेंडॉर्स अकाउंट, विक्रेत्याचं खातं. त्याचं कंसात एकदाच नाव लिहा अनिल अँड कंपनी. 3च्या ऐवजी 4 वर्षाची इन्फॉर्मेशन रेकॉर्ड करायचं आहे. एक 15-16 ओळी आपण घ्या. डेबिट क्रेडिट, डेट पर्टिक्युलर्स रुपीज, डेट पर्टिक्युलर्स आणि रुपीज. डेट मध्ये डेट लिहायची गरज नाही, इयर लिहिलं तरी चालतं. इयर पर्टिक्युलर लिहिलं तरीही चालतं. चार वर्षाचं रेकॉर्डिंग करायचं आहे. 15-16 ओळीचं मार्किंग ठेवा. परीक्षेत विचारलेला 14 मार्काचा प्रॉब्लेम आहे. सुरुवात करा क्रेडिट पासून. मध्यम स्पीड ठेवा. इयर मध्ये 1, इयर मध्ये 1 बाय मशिनरी अकाउंट. इन द ब्रॅकेट कॅश प्राइस. टेबल प्रमाणे कॅश प्राइसची रक्कम लिहा 20,730. हे टेबल जमलं नाही किंवा ही कॅश प्राइस चुकली तर पुढचं लेजर अकाउंट कुणीही चेक करत नाही. लक्षात ठेवा, तिथं 14चे शून्य होऊन जातात. त्यानंतर परत क्रेडिटला बाय इंटरेस्ट अकाउंट. बाय इंटरेस्ट अकाउंट टेबल रेफर करा. पहिल्या वर्षाचं व्याज किती आहे तेवढं घ्या 886. त्यानंतर डेबिटला इयर मध्ये 1 टू बँक अकाउंट. कंसात डाउन पेमेंट 3,000. डाउन पेमेंट 3,000. परत एकदा टू बँक अकाउंट. इन द ब्रॅकेट इन्स्टॉलमेंट
5,000, तर पहिल्या वर्षी दोनदा पेमेंट करावं लागतं, ॲट द बिगिनिंग ऑफ फर्स्ट इयर, ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर. आणि क्लोज करा. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्रेडिटची बेरीज करा, डेबिटची बेरीज करा आणि वजाबाकी करा. चेक करा. टू बॅलन्स कॅरीड डाऊनला डिफरन्स येतो 13,616. चेक करून द्या. टोटल 21,616. पहिलं वर्ष संपलं. 4 वर्षाचं रेकॉर्डिंग करायचं आहे. दुसऱ्या वर्षी क्रेडिटला इयरमध्ये टू बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 13,616. परत क्रेडिटलाच बाय इंटरेस्ट अकाउंट. परत टेबल रेफर करा. दुसऱ्या वर्षाचं व्याज किती आहे तेवढं घ्या. 681. डेबिटला इयरमध्ये टू बँक अकाउंट इन द ब्रॅकेट इन्स्टॉलमेंट 5,000. दुसऱ्या वर्षी मात्र फक्त एकदाच पेमेंट केलं जातं. आणि क्लोज करा. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. क्रेडिटची बेरीज करा, डेबिट लेस करा. टू बॅलन्स कॅरीड डाऊन चेक करा. 9,297. टोटल टॅली करा. तिसऱ्या वर्षी क्रेडिटला इयरमध्ये 3 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 9,297. परत बाय इंटरेस्ट अकाउंट टेबल प्रमाणे परत तिसऱ्या वर्षाचं इंटरेस्ट घ्या. 465. डेबिटला इयरमध्ये 3 टू बँक अकाउंट इन द ब्रॅकेट इन्स्टॉलमेंट 5,000. सुरुवातीला एकदा 3,000 आणि मग 5-5 हजाराचे 4 वार्षिक हप्ते ठरलेले आहेत. क्लोज करा. टू बॅलन्स कॅरीड डाऊन. बेरीज वजाबाकी करा. $4,762 कॅरीड डाऊन. आणि समोरासमोर बेरीज टॅली करा. 9,762. 3 वर्ष संपले. सर्वसाधारण 3 वर्षाचा प्रॉब्लेम आणि भागाकाराला सोप्या जातील अशा व्हॅल्यू द्यायची पद्धत असते. पण काही वेळेस मुद्दाम पेपर सेटर असे प्रॉब्लेम सेट करतो. लास्ट इयर ऑन क्रेडिट साइड इयरमध्ये 4 बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 4,762. परत बाय इंटरेस्ट अकाउंट. आता चौथ्या शेवटच्या वर्षाचं व्याज घ्या. 238. डेबिटला इयरमध्ये 4 टू बँक अकाउंट कंसात इन्स्टॉलमेंट 5,000.
आणि चौथ्या वर्षाच्या एंडला व्याजासकट सर्व हप्ते दिल्यानंतर टॅली होणं आवश्यक आहे. बेरीज करा, टॅली करून टाका. इथपर्यंत घेऊन घ्या, ज्यांचं लिहायचं आहे असेल त्याने. ऑडिओ ऑफ करा. आता पुढचं अकाउंट मशिनरी अकाउंट. मशिनरी अकाउंट ऑडिओ ऑफ करा. मशिनरीच्या कंसात त्याचा रेट डेप्रिसिएशनचा आणि मेथड लिहा, ब्रॅकेटमध्ये लिहा. कांबळे 10% फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथड कंसातल्या 10% FIM असं लिहा शॉर्टमध्ये. सर्वसाधारण रिड्युसिंग असते, इथं मुद्दाम फिक्स्ड दिलेलं आहे. आठवून घ्या. डेबिट क्रेडिट इयर पर्टिक्युलर्स रुपीज, इयर पर्टिक्युलर्स आणि रुपीज वरचं एवढंच मार्जिन ठेवा. सुरुवात करा डेबिट पासून. इयर मध्ये 1 टू व्हेंडॉर्स अकाउंट. इन द ब्रॅकेट कॅश प्राइस. तर डेप्रिसिएशन हे नेहमी मूळ किमतीवर असतं, कॅश प्राइस वर. कॅश प्राइस आहे 20,730. त्यानंतर क्रेडिटला इयर मध्ये 1 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. ब्रॅकेट मध्ये द्या 10% ऑन 20,730. 20,730 वर 10% झिरो कमी करा 2,073 आणि क्लोज करा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन वजाबाकी करा. $18,657 क्लोजिंग बॅलन्स. पहिलं वर्ष संपलं. दुसऱ्या वर्षी डेबिटला इयर मध्ये टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 18,657. क्रेडिटला इयर मध्ये 2 बाय डेप्रिसिएशन अकाउंट. तर परीक्षेत घाई गडबडीत आपण वर लिहितो 10% फिक्स्ड आणि इथं काय करतो, परत 10% 18,657 करून बसतो. करायचं नाही. कंसातल्या 10% ऑन 20,730. दरवर्षी मूळ किमतीवरच 10% प्रोव्हाइड करायचं. फिक्स्ड मेथड आहे. म्हणजे 2,073. क्लोज करा. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन वजाबाकी करा. फिक्स्ड मेथड म्हणजे काय? एव्हरी इयर द अमाउंट ऑफ डेप्रिसिएशन रिमेन्स फिक्स्ड.
16,584 चेक करून लिहा. दुसरं वर्ष संपलं. तिसऱ्या वर्षी डेबिटला इयरमध्ये 3 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,584. क्रेडिटला इयरमध्ये 3 बाय डेप्रिसिएशन अकाउंट परत कंसातल्या 10% ऑन 20,730. हे लक्षात ठेवायचं, दरवर्षी तेवढंच डेप्रिसिएशन म्हणून फिक्स्ड नाव आहे. 2073 आणि क्लोज करा. बेरीज वजाबाकी करून बाय बॅलन्स कॅरी डाऊन. लास्ट इयर डेबिटला 2 बॅलन्स ब्रॉट डाऊन इयरमध्ये 4 टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 14,511. क्रेडिटला इयरमध्ये 4 बाय डेप्रिसिएशन अकाउंट परत ब्रॅकेटमध्ये तेच 10% ऑन 20,730. आणि क्लोज करा बाय बॅलन्स कॅरी डाऊन वजाबाकी करून. तर 12,438. लेजर अकाउंट त्याच्यामध्ये काय फारसा वेगळा पॉईंट नसतो, पण तो प्रॉब्लेम वाचल्यानंतर आपल्या चटकन लक्षात यायला पाहिजे याच्यात काय दिलंय काय दिलं नाही, आणि त्यासाठी वर्किंग नोट कशा पद्धतीनं करावी लागणार आहे. ते चुकलं की ह्या टॉपिकचे पूर्ण मार्क्स जातात, हे लक्षात ठेवा. आता आजच्या पिरियडला काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स लिहून घ्या, काही थेरॉटिकल काही कॅल्क्युलेशनवर. पण पहिला क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह असतो. नंबर 1, इन हायर परचेज सिस्टम the person who sells the asset is called as dash. हप्तेबंदीच्या खरेदीमध्ये जो माणूस किंवा जी कंपनी विकते असेट त्याला काय म्हणतात? परीक्षेत 4 पर्याय असतात, इथं मुद्दाम देत नाही. सांगा काय म्हणतात? लॅन्सर व्हेंडॉर हा शब्द लक्षात ठेवा. नंबर 2, इन हायर परचेज सिस्टम the original selling price is called as
डॅश, म्हणजे पहिल्यांदा आपण दुकानात गेल्यानंतर तो बिझनेसमन त्या वस्तूची जी किंमत सांगतो त्याला कोणती किंमत म्हणतात? द्या उत्तर. कॅश प्राइस. नंबर 3, आता आकडेमोडीवर आधारलेला हा ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. नंबर 3, मिस्टर ए purchased a machine under HP system full stop. The cash price is rupees 21,000 full stop. The installments are rupees 4,000 down and increasing by 500 every year up to 4 years. Full stop. The total interest is rupees dash. 2-3 मिनिटं थांबतो. आकडेमोड रफ मध्ये करून गडबडघाई करू नका, नीट वाचून घ्या. हे काय पाठ करून लिहिण्यासारखं उत्तर नसतंय. केलं का कोणी कॅल्क्युलेशन? टोटल इंटरेस्टची अमाऊंट काय येते? 4,000 इज करेक्ट. 4,000 ज्यांचा असेल त्यांचं करेक्ट. आता कसं येत आहे? आता इंटरेस्ट म्हटल्यानंतर काही विद्यार्थी लगेच 6 कॉलम आखायला सुरुवात केली असतील. इथं 6 कॉलमची गरज नाही, कॉमन सेन्स यूज करायचंय. कसा पहा, आन्सर ए मध्ये लिहा. कॅश प्राइस बरोबर 21,000 दिलेलंच आहे. त्या असेटची मूळ किंमत विक्रीची 21,000 आहे. त्याच्या खाली इन्स्टॉलमेंट्स, फर्स्ट इयर नुसतं 1 लिहिलं तरी चालतं. 1
रुपी सुरुवातीला किती रुपये भरणार तो 4,000 आणि त्यानंतर 4 वर्षापर्यंत दरवर्षी 500-500 ने त्याचा इन्स्टॉलमेंट मध्ये वाढ होते म्हणून द्या परत 1 म्हणजे ॲट द एंड ऑफ फर्स्ट इयर 500 ने वाढ करून द्या 4,500. सेकंड इयर परत मागच्या व्हॅल्यू मध्ये 500 रुपये वाढ करा 5,000. थर्ड इयर परत इन्स्टॉलमेंट मागच्यापेक्षा 500 ने वाढ करा 5,500. आणि फोर्थ इयर 4 वर्षापर्यंत इन्स्टॉलमेंटचं पेमेंट आहे दिलेलं आहे परत 500 रुपयांनी वाढ करा 6,000. आता या सर्व इन्स्टॉलमेंटची बेरीज करून त्याला नाव द्या HP प्राइस, व्याजासकट हप्त्यांची किंमत. मायनस करतो का? तर ती बेरीज येते 25,000. त्याला नाव द्या HP प्राइस. 25,000ला नाव द्या HP प्राइस. म्हणजे जर ते मशीन तुम्ही रोखीने घ्यायला गेलात तर तो म्हणतो 21,000 रुपये द्या, पण हप्त्याने घ्यायचं असेल तर 25,000 रुपये द्यावे लागते. आणि मग खाली द्या टोटल इंटरेस्ट बरोबर HP प्राइस मायनस कॅश प्राइस, एकूण किंमत वजा मूळ किंमत बरोबर 25,000 वजा 21,000. म्हणजे हप्त्यानं घेतल्याच्या सवलतीबद्दल तो आपल्याकडून व्याजाचे किती रुपये जास्त घेणार आहे 4,000. तर ऑब्जेक्टिव्ह साठी कॅल्क्युलेशन हे काय लेंदी असत नाही, तेवढ्यातल्या तेवढ्यात बरोबर आपल्याला काय करायचं हे समजायला पाहिजे. तर आज थांबू इथं आपण. हा टॉपिक आता संपत आलेला आहे. त्यांचा पहिला आणि दुसरा टॉपिक उडालेला आहे, त्यांचं ते परत रिव्हिजन मध्ये कव्हर करून दिलं जाईलच. आणि लवकरच इन्कम टॅक्सचा पहिला टॉपिक आपण सुरू करणार आहोत.